कारण म्हटलंय, अति शहाणा बैल रिकामा असतो, पण तुमचा बैल नाही रिकामा. नाहीतर तिचे कार्य असे आहे की गुन्हेगार तुमच्यामध्ये पिस्तूल रिकामा करेल. चला ना मग, थांबता कशाला? निघता दोघी घराच्या बाहेर निघतात. गाडीत बसतात आणि गाडी सुरू होते. सुरुवातीला मुख्य रस्त्यावर, मग आडमार्गाला लागते गाडी. 4-4 वेळेस एकाच जागेवरून का फिरलो आपण? सरळ जाऊ शकत नव्हतो का आपण? जाऊ शकत होतो. पण आपण सरळ गेलो की मग तोही आपल्याला सरळच धरेल आणि सहज शिकार करेल. पाहत नाही का ससा कसा पडतो, पण पकडला जातो जातो बिचारा. म्हणून इकडे तिकडे होत पडायचं असतं, नाहीतर समोरचा सहज पकडतो आपल्याला. हुशार आहात तुम्ही. माझं भविष्य चांगल्या हातात आहे. कुठे आहे तुमचं भविष्य आत्ता? आत्ता कुठे तुम्ही या पृथ्वी तलावर राहतात? किती उंच जाल काय माहीत? कळलं नाही? प्रसिद्धीच्या उंची गंठल म्हणतेय मी. कळलं नाही? ती कळेल आम्हाला. श्वेता आणि मेघनाची मॅळीयाची गाडी गाड्या नागतात. एका सुनसान पडक्या शाळेजवळ थांबते. पडकी असली शाळा तरी मुख्य गेट बंद असते. श्वेता जशी आत तिथं पोहोचते तसं गाडीची लाईट चालू बंद करते. क्षणाचाही वेळ लागत नाही. वॉचमॅन बाहेर येतो. पहिले तर तिला सल्यूट करतो आणि दार उघडतो. इशाऱ्यातच बोलते. गाडी प्रवेश केल्याबरोबर दार बंद होतं. इतकं सर्व असूनही तिथं अंधार असतो बाहेर. सर्व गाडी पोर्चमध्ये उभी राहते. एका शाळेची बिल्डिंग असते ती. कुठे आणलं? सांगते ना, कशाला घाई करते? सांगते कुठे आलीये. जास्त उतावळी होऊ नको, कळेल तुला. जसं शाळेच्या आवारात येते गाडी, तशी श्वेताच्या वागण्यामध्ये फरक पडला असतो. तसं तिचं बोलणंही उग्र झालं असतं. थोडं रागात बोलत असते तिच्याशी. यावर काही प्रमाणात तिने नियंत्रण ठेवलं होतं तिच्या घरात असताना आणि प्रवासातही काही प्रमाणात. पण जशी आडमार्गाला लागली गाडी तशी श्वेता रागातच बोलत असते. कसं बोलताय तुम्ही? चल हो आत. शहाणी नको हो. वाट पाहते यजमान तुझ्यासाठी. साक्षात्कार नाही करत, फक्त प्रेम कहाणी लिहिते. माणसाला तर भेटून घे एकदा. इतकं करते आहे त्याच्यासाठी, तुझी सेवा करू दे त्याला. काय काय म्हटली? कोण आहे? कुठे आणला तुम्हाला? पण श्वेता तिला उत्तर तर देत नाही. चल चल म्हणत अक्षरशः धक्के देत लोटत आत आणते. काय करताय तुम्ही? कसं वागताय माझ्याशी? चंद्या, आणली तुझी प्रेम कहाणी लिहिणारी लेखिका. तू मला फसवलं. तू त्याच लायकीची आहे.